मूल्यातून तत्त्व शिकवणारे, समाजाला योग्य दिशा देणारे असे डायरेक्टर ऑफ ॲम्बिशियस अकॅडमीचे प्रोफेसर पी ए पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी अनमोल मार्गदर्शन करावे आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे की जे पालक उभा राहिले त्यांना बसण्यासाठी जागा द्यावी. प्रमाणे गॅदरिंगची सुरुवात केलेली आहे. गॅदरिंगची अरेंजमेंट मुलांनीच सगळी केलेली आहे. त्यामुळे त्यांना थोडंसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा जो फॅक्ट असतो आहे त्याचा यूज गॅदरिंगच्या अरेंजमेंटमधून होतो आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे गॅदरिंग ठेवण्यात आलेलं आहे. आता सरांनी अकॅडमीबद्दल सगळं सांगितलेलं आहे. मी काय जास्त वेळ घेत नाही. फक्त एवढंच सांगतो की गेल्या 18 वर्षाच्या टीचिंग फील्डमध्ये बऱ्यापैकी आम्ही 90% मुलं ओळखतो. काही वेळा आमच्याकडून चुका होतात. एखाद्या विद्यार्थ्याला आम्ही ओळखायला चुकतो, पण नंतर लक्षात येते की हा विद्यार्थी तसा नव्हता. तसंच काही पर्सन पण आम्ही ओळखत आलेलो आहे. म्हणजे एक अनुभव सांगायचा झाला तर आता स्टेजवरती जे सगळे डिग्निटरीज आहेत, महत्त्वाची लोकं, मोटिवेटिंग पर्सनॅलिटीज आहेत, त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुजावर सर तर आपल्यासोबत असतातच, बारसकर सर पण आपल्यासोबत असतातच. एक संधी मला अचानक मिळाली परवा की एस एस पाटील सर कामात होते. त्यांनी म्हटले की विमला मॅडमना जाऊन इन्व्हिटेशन द्या मुजावर सरांच्या बरोबर. आणि ज्यावेळी मी मुजावर सरांच्याबरोबर विमला मॅडमच्याकडे गेलो, आता जे आले होते DYSP, मला एक त्यात जाणवलं की एखाद्या तुम्हालाही जाणवलं असेल, एखाद्या पर्सनजवळ गेले की एक पॉझिटिव्हनेस येतो आहे. मला वाटतं 1 मिनिट फक्त त्यांच्या केबिनमध्ये होतो विमला मॅडमच्या. एक जबरदस्त पॉझिटिव्हनेस त्यांच्यातून मला दिसला. आत्तासुद्धा ते आल्यानंतर एक पॉझिटिव्हनेस होता, एक एन्थुजियास्टिक एनर्जेटिक होता. तसंच ज्यावेळी मुजावर सर आमच्या सानिध्यात येतात, म्हणजे कायमच येतात, पण एक स्माईल त्यांना बघितली की आम्हाला येतो आहे की ही इज एनर्जेटिक पर्सन. जवळ आल्यानंतर जसं मी मुलांना कायम उदाहरणं जातो की 3 गोष्टी लक्षात ठेवा म्हटलं की ज्यावेळी आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो आहे त्यावेळी सगळे तिथं निगेटिव्ह वेव्ज असतात. त्यातून कधी बाहेर होऊन असं झालेलं असतं आपल्याला. ज्यावेळी आपण एखादा मंदिर मस्जिदमध्ये जातो त्यावेळी एकदम शांत असतं तिथंच बसावं असं वाटतं. आणि ज्यावेळी आपण एखाद्या डीमार्टमध्ये सारख्या मार्टमध्ये जातो त्यावेळी आपल्या लक्षात येते की काय खरेदी करू, हे खरेदी करू काय ते खरेदी करू. आपण 200 रुपयाची खरेदी करायला गेलेलो 2000 रुपयाचं खरेदी करून येतो, कारण तिथं तसं वातावरण असते. तसे वातावरणाचा इफेक्ट पर्सनमधून पण येतो आहे. ज्यावेळी मी मुजावर सरांच्या सानिध्यात येतो त्यावेळी मला एक पॉझिटिव्हनेस येतो, एनर्जी येते, त्यांना बघितल्यानंतर स्माईल येते. तसंच ज्यावेळी मी दोन्ही बारसकर सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आलो किंवा त्यांच्या केबिनमध्ये बसलो, त्यांच्यातनं एक एनर्जी अशी पॉझिटिव्ह होती की दे आर व्हेरी पॅशनेट अबाउट देअर ड्युटी. ते जे दिसतंय ते आम्हालासुद्धा अजून जमलं नाही, कारण दिसाला मी जरी यंग असलो तरी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, बारसकर सरांच्यापेक्षा. त्यामुळं आम्हालाही जमलं नाही एवढ्या वर्षामध्ये की ते एनर्जेटिक. आम्ही दोघंसुद्धा असं कंटाळलेलं असतो की आज काय कंटाळा आहे. पण ज्यावेळी मी बारसकर सरांच्या केबिनमध्ये गेलो आहे एक पॉझिटिव्हनेस देतात. माझ्यापेक्षा वयाने लहान असूनसुद्धा त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगतात की हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. म्हणजे एज डझंट मॅटर. ह्या 2-3 गोष्टी ह्या बारसकर सरांच्याकडून मी शिकलेलो आहे की बघायला मिळालं मला की हे पॅशनेट कसं असावं कामाबाबतीत, जे आम्हाला अजून काही वेळा आम्ही डल पडतो. तर सर्व गेस्ट जे आलेले आहेत त्यांचं मी आभार मानतो, जास्त वेळ घेत नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की तोहित सर आणि आमच्या अकॅडमीचे एक कोलॅबरेशन असल्यासारखं आहे. त्यामुळे ज्यावेळी तुमची 12वी झाल्यानंतर CET JEE नीट होईल त्यावेळी पुढच्या ॲडमिशनसाठी ज्यावेळी जाईल तर प्लीज सरांच्याकडं काउन्सिलिंग करा. आम्हीही तुम्हाला गाईडलाईन देईन, त्यात काय प्रश्नच नाही, पण सरांच्याकडनं पण गाईडलाईन, एक उत्कृष्ट गाईडलाईन तुम्हाला मिळेल. एवढेच 2 शब्द बोलतो आणि धन्यवाद. सर, मगाशी राहिलेला बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आता होईल. मी तोहित मुजावर सरांना विनंती करते की त्यांनी पुढील बक्षिसे द्यावीत. येईल सुजोत शेट्टी. विद्यार्थ्यांनी लवकर स्टेजवरती यायचे. खो खो विनर 12th बॉयज कर्णधार सुजोत शेट्टी. फक्त कर्णधार यायचा आहे. सुजोत शेट्टी. सर्व टीमची बक्षिसं फक्त कॅप्टनकडे दिली जातील. कॅप्टननी नंतर ती टीममधल्या मेंबरना वाटायची आहेत. कबड्डी विनर 12th बॉयज
कॅप्टन अथर्व कोळी. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. कबड्डी विनर टीम इज 12th बॉईज अथर्व कोळी. प्लीज स्टेजवर लवकर या. क्रिकेट विनर 12th बॉईज कॅप्टन प्रिन्स वायदंडे. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यापुढचा पुरस्कार प्रोफेसर अजर सर यांच्या हातून द्यावा. क्रिकेट विनर 12th बॉईज कॅप्टन प्रिन्स वायदंडे. यापुढील बक्षिसे मजर सर यांनी द्यावी. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यापुढचं बक्षीस मजर सरांकडून मिळेल. व्हॉलीबॉल विनर 12th बॉईज दर्शन धोडमणी. मी पी ए पाटील सरांना विनंती करते की त्यांनी पुढील बक्षिसे द्यावी. 11th गर्ल्स विनर प्रांजली अलगुंगी. चेस 11th गर्ल्स विनर प्रांजली अलगुंगी. चेस 12th बॉईज विनर अथर्व कोळी. टाळ्या वाजल्या पाहिजेत. बॅडमिंटन 11th गर्ल्स विनर सोफिया मकडी. हे बक्षीस एस एस पाटील सरांनी द्यावे मी अशी विनंती करते. बॅडमिंटन 11th गर्ल्स विनर सोफिया मकडी. बॅडमिंटन 12th गर्ल्स विनर पल्लवी कांबळे. बॅडमिंटन 12th गर्ल्स विनर पल्लवी कांबळे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यापुढील तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहात तोच म्हणजे गुणदर्शनाचा कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होईल. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचासमोरील स्थानावरती स्थानापन्न व्हावे. ए सोड की मोबाईल तो. का कर आज काय आहे? काय आहे अगो, काय झालंय असं का विचारलेस? नेहमीचा प्रॉब्लेम. मी नाही बदाम खाल्ले आज येताना. अरे देवा, तुला तुझ्या लक्षात राहत नाही का सकाळी येताना बदाम खाऊन यायचं? हो. हे बघ मी आता सांगते तुला. इथं समोर दोघं कोण बसल्यात? सोप्पं आहे. एस एस पाटील सर आणि पी ए पाटील सर. हुशार आहेस. त्यांच्या मागं कोण बसल्यात? आपल्या सगळ्यांचे पेरेंट्स. मग आज काय असेल? पेरेंट्स मीटिंग. अरे देवा, सर तुम्ही हिला कुठनं घेऊन आलाय? ए बघ आज इथं मागं लिहिलंय आपल्या अकॅडमीचा आज ॲन्युअल फंक्शन आहे. काय आहे? ॲन्युअल फंक्शन. मग बोल आता पुढचं. हां आता लक्षात आले. थँक्यू. आज तुम्ही ज्या कार्यक्रमाची वाट बघत आहात ॲन्युअल फंक्शन आता स्टार्ट होतं आहे. आपण कुठल्या पण चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या पॉझिटिव्ह प्रार्थनेने करतो.
तीच पॉझिटिव्ह प्रार्थना सादर करण्यासाठी आमच्या 12th क्लासमधल्या 2 गर्ल्स येत आहेत. टू वेलकम करा की सगळं स्तुती आणि पल्लवीचं. आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालू पुढेचे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धन्यवाद. आपल्या अकॅडमीमधल्या 11व्याच्या मुली हे गाणं सादर करण्यासाठी येत आहेत. सो जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि, गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि, एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. बप्पा विघ्न हरता, सहस्र भक्त जन का तू एक करता धरता. द्वेष मुक्त मन वो तू जिसमें वास करता, इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे आरे. विघ्न हरता है बप्पा विघ्न हरता, लगते राह माथे पे जिसके भी निखरता. धर्म की कसौटी पे है खरा उतरता, इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे आरे.
एस एस पाटील सरांची ओळख दोघांनी आम्ही एमटेक एकत्र केलं आणि पाटील सरांची ओळख आधीच होती. दोघांनी आपापल्या फील्डमध्ये एक बेस्ट टीचर म्हणून आधीही इंजिनिअरिंगमध्ये काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो. यानंतर त्यांनी खूप सुंदर अकॅडमी ला सुरुवात केलेली आहे. अकॅडमीच्या उद्घाटनाला पण मी आलो होतो. ऐनवेळी काही हायर अथॉरिटीज आल्या नसल्यामुळे आले नव्हते. त्यावेळी नारळ पण मीच वाढवला होता. अशीच या अकॅडमीची भरभराट होऊ दे. तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. गणपती बाप्पांच्या गाण्यानंतर आपण आजच्या परफॉर्मन्ससाठी सुरुवात करत आहोत. मंडळी, पुढच्या परफॉर्मन्सबद्दल सांगण्याची खरं तर गरज नाही, कारण हे परफॉर्मन्स खूप जबरदस्त होणार आहेत. आमच्या क्लासमधल्या 2 मुली, एक तर खूप डॉन आहे आणि दुसरी खूप शांत आहे. म्हणजेच आपल्या क्लासमधले पवित्रा आणि सलोनिका. चला त्यांचं आता टाळ्या वाजवून स्वागत करूया. कड़वी है बोली, दिल है रंगोली, इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं, मुझको तो दिखता है इसमें कोई सनम. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने. अपनी तोड़ तोड़ तोड़
कौन रे? अरे वही रे जिसके साथ मेरा झगड़ा होता है। कौन है वो? अरे वो सियाना अपनी। ओ अच्छा, उसके साथ कौन आने वाला है पता है? कौन? सोफिया? नहीं रे, मेरी पार्टनर शीफा। ओ ठीक है, चलो अब बुलाते हैं उनको जो सारी महफिल को लगाने वाले हैं आग। शायरी हो जाए। यस। जैसे हर जीजा को पसंद होती है सालियाँ, जैसे हर जीजा को पसंद होती है सालियाँ, उसी तरह हर महफिल को पसंद होती है तालियाँ। सो लेट्स वेलकम सियाना एंड शीफा। चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 सारी इश्क की छाँव चल छैया छैया सारी इश्क की छाँव चल छैया आओ जन्नत चले चल छैया छैया आओ जन्नत चले चल छैया चल छैया 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 पढ़खण चली बोलो ऐ जाती रे 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 देखो तेरे संग धोखी की चुरिया छन 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 खाती रे आशिक में जिसका टाइटल टाइटैनिक, ओ आशिक में जिसका टाइटल टाइटैनिक, ले किनारा दिखा करके डुबा देगा मेरा आशिक झूला मेरा बलमा सामंदी गदरा तेरे तन गदरा बनदरा सामंदी गदरा तेरे तन गदरा बनदरा या पूरी दबा गुन छा नवाना बनकरा या पूरी दबा गुन छा नवाना बनकरा सोचने का नहीं सच्चा आशिक हूँ मुझको ठोकने का नहीं तेरे डॉगी को मुझ पे भौंकने का नहीं खाली के लिए रोकने का नहीं तेरा पीछा करूं तो रोकने का नहीं तुम मेरे अगल बगल तेरे अगल बगल मेरे अगल बगल तेरे अगल बगल हेलो हेलो 2-4 पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई हेलो हेलो तू मुझे लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई छन छन बोले अपना सारी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दर्दानी बदले बदला चूड़ियां कमल जाली सपना दयाली रानी मुखर्जी नटी कमल जाली सपना दयाली रानी मुखर्जी नटी क्या नटी न मारली मिट्टी मला क्या नटी न मारली मिट्टी क्या नटी न मारली मिट्टी मला क्या नटी न मारली मिट्टी She get it good from she rise, but put it on so good and make she shake off she ties. Smile on her face when she pleased with the size. Coming around to me, them gyal a roll out them eyes. सीने के है 4 दिन, बाकी है तो 4 दिन. सीने के है 4 दिन, बाकी है तो 4 दिन. जाए 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 एक बार
घेतो ग्रेस रिदीम आणि जबरदस्त एनर्जी सो डोंट स्टॉप क्लॅपिंग कीप द बीट्स गोईंग कारण आता येत आहे प्रांजली तिचा जबरदस्त परफॉर्मन्स घेऊन सो लेट्स क्लॅप फॉर हर जवान जान मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवा निसार हो गया जवान जान मन हसीन दिल रुबा मिले तो दिल जवा निसार हो गया शिकार खुद यहाँ शिकार हो गया ये क्या सितम हुआ ये क्या जुल्म हुआ ये क्या गजब हुआ ये कैसे कब हुआ न जानू मैं न जाने वो रिम झिम सन 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 हवा टिप 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 बूंदे गुर्राते बिजलियां भीगी भीगी साड़ी में ये ठुमके लगाती तू जैसा फिल्मों में होता है हो रहा है हूबहू आई 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 जुबी डूबी डूबी पंतारा जुबी डूबी परांपा Zubi dubi nache क्यों पागल stupid man जगमगाती लड़कियां ये झिलमिलाती लड़कियां जिनके दीवाने तुम भी तो हो हंसती गाती लड़कियां खिलखिलाती लड़कियां चाहती सब क्या है ये सुनो इन सब के मन इनकी धड़कन सुनो जरा सपने क्या है इन आँखों में दिल में है क्या अरमान Girls like to swing. जरा आगे निकल के नए रंगों में ढल के अंदाज बदल के हिचकिचाना नहीं मस्ती में हसीना जीवन रसीना ये बात हुई ना अब शर्माना नहीं धोकादायक आहे बरं का धोकादायक कसं काय कारण त्यात एक मुलगा आहे आणि त्याच्या गुलाबी डोळ्यात बघितलं की सरळ प्रेमात पडलास म्हणून समज म्हणजे आज सगळ्यांनी आपलं हृदय सांभाळून ठेवलं पाहिजे खरं सांभाळूनच ठेवायचं आहे तर स्वागत करा रेहानचं त्याचं सॉन्ग आहे गुलाबी आखे
असते. ते प्रेशरमध्ये सुद्धा त्या दिदीनी इतकं छान डान्स प्रिपेअर केला आहे की काय सांगणार. फक्त ते डान्स बघून टाळ्या वाजवण्यासाठी तयार राहा. तर 12वीतील स्तुती दिदी आणि पल्लवी दिदी घेऊन येत आहेत सेमिकल डान्स. दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लखते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी. अब इतना सब तो देख लिया, अब ये भी देखो. आता खूप छान एक छोट्याशा जोकचं सुरू होणार आहे. त्याला असे एक नाव आहे, त्याचं नाव आहे फिश पॉन्ड. त्यामध्ये आपल्या मनातील गोष्टी लिहिल्यात 11वी-12वीमधल्या मुलांनी, टीचर्ससाठी असू दे या स्टुडंटसाठी असू दे, सर्वांसाठी. तर शिवम सुरू करणार आहे पहिलं फिश पॉन्ड. साडीवर नथ दिसते कशी उठून, साडीवर नथ दिसते कशी उठून, मॅडमच्या लेक्चरला लिहून लिहून हात जातो तुटून. टू प्रणाली मॅम.
तर पुढचं फिश पॉन्ड. सुंदर कसे असावे ते फुलांकडून शिकावे. मनाने निर्मळ कसे असावे ते शुद्ध पाण्याकडून शिकावे. प्रेमळ कसे असावे ते आईकडून शिकावे आणि मित्र कसे असावे ते PA पाटील सर आणि SS पाटीलकडून शिकावे, सरांकडून. कधी देतात प्रश्नपत्रिका, कधी देतात उत्तरपत्रिका, कधी देतात प्रश्नपत्रिका, कधी देतात उत्तरपत्रिका. आता तरी सांगा कधी देणार तुम्ही लग्नपत्रिका. टू राहुल दादा. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, SS पाटील सरांच्या नाकावर चष्माचे ओझे. सरांचा क्लास सुरू झाला की आमचा ब्रेन AC सर्किट. सरांचा क्लास सुरू झाला की आमचा ब्रेन AC सर्किट. कधी 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 ऑन कधी ऑफ. टू PA पाटील सर. आरशात पाहिले की आरसा म्हणतो ब्युटिफुल. मागे वळून पाहिले की म्हणतो एप्रिल फुल एप्रिल फुल. टू आदिती दीदी. स्वतःला समजते दीपिका पदुकोण. स्वतःला समजते दीपिका पदुकोण. तुझा आकार कळतच नाही वर्तुळ का त्रिकोण का चौकोन. टू भाग्यश्री. माझी उंची 2 फीट, सँडलची उंची 3 फीट, अशी टोटल मी 5 फीट. श्रावणी दीदी 12वीची. सेल 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 खोबरेल तेल. आता तरी लावा तुझ्या झिपऱ्यांना तेल. सायली. कुमारी जान्हवी पावसातून भिजता जाते कोण म्हणते, हो ही तर 2 थेंबाच्या मधून जाते. तू जान्हवी. नेहमी मुलांसोबत असणाऱ्या मुलींसाठी, नेहमी मुलांसोबत असणाऱ्या मुलींसाठी हा माझा भाऊ तो माझा भाऊ, मग सिनेमाला कोणासोबत जाऊ. हॅशटॅग पल्लवी स्तुती. ओके. रंगतदार बनवण्यासाठी एक अतिशय सुंदर सोलो परफॉर्मन्स घेऊन येत आहे एक आपलीच खास पार्टिसिपंट. डान्स इज नॉट जस्ट अबाउट मूव्स, इट अबाउट्स एक्सप्रेशन, इमोशन अँड ग्रेस. आणि हे सगळं आपल्याला एका सुंदर सोलो परफॉर्ममध्ये पाहायला मिळणार आहे. सो लेट्स वेलकम समीक्षा विथ अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. ऐसे डोरे डाले काला जादू नैना काले, तेरे में हवाले हुआ सीने से लगा ले. मैं तेरा धीमे धीमे जले, आजा दोनों ऐसे मिले, सभी पे लगे ना तेरे ना मेरे पाँव रे. मनवा लागे सावरी, लागे रे सावरी. ले तेरा हुआ जिया कजिया कजिया कजी गावरी. घुंघरू है तू मैं तो हूँ पाँव पिया चरननन. पीपल तू मैं तो हूँ छाँव पिया तभी हूँ मगन. नैनों में बस जब तेरी लहराए झलके 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 रे. बरसे हल्के हल्के अपने ही रंग में, अपने ही रंग में मुझको रंग दे. धीमे धीमे रंग में मुझको रंग दे. सांधे सांधे रंग में मुझको रंग दे. रंग देना रंग देना रंग देना. तेरे ग ग म म म प प प म ग रे ग ग रे रे ग ग ग रे म म ग ग म ग ग म नि नि ग ग म प ग म प द नि द नि.
वाजवा समीक्षासाठी. तर पुढचा डान्स कसं होणार हे तर खरंच सांगायची काही गरज नाही, कारण तो होणार म्हणजे एकदम जबरदस्तच होणार. तर टाळ्या वाजवा तयार व्हा पुढच्या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी, जो घेऊन येत आहे 11वी मधील सलोनी, पवित्रा आणि ऐश्वर्या. चल रहा हूँ गाड़ी चाहिए, जीवन के सफर में सवारी चाहिए, अकेला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए. रानो मैं रानो, रानो बम्बई की रानो, रानो बम्बई की रानो, रानो बम्बई की रानो, रानो बम्बई की रानो. का पिल्लो बना के सो जाऊं. हाँ, कहते आए हम तो फरवरी से, निकलो कभी डार्लिंग चंदेरी से, तनिक आओ कभी हवेली पे. जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जलजला. घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची साडवानी लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय. साया जब से मिला तेरा साया भाया, मुझे हर बार तू भाया लाया, सपने हजार तू लाया, ऐसे ऐसे हाँ ऐसे 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 जैसे आया. आली उमलून माझ्या गाली, प्रीत नवी मखमाली रे, बहरला हा मधुमास नवा. हो चल हात घुमा ले यारा, हो जैसे सुइया साथ से बारह ने बन गया स्टेप सोनिया, तू बन गया है सोनिया. हो जरा कहना आँखों से और कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल नहीं रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. तेरी ही डोली में होंगी बेटा, दिल तेरा दे दे मुझे और नाम तेरा दे दे मला. दिल तेरा दे दे मुझे और नाम तेरा दे दे मला. मुझको बना ले तेरी कारवारिन, राजा तू बन जा मेरा दादला. हाँ मुझको बना ले तेरी कारवारिन, राजा तू बन जा मेरा दादला. एकदम अप्रतिम. तुला माहिती आहे आता काय होणार आहे? हो, पण थांब, पहिला आपण प्रेक्षकांना गेस करायला लावूया. कोण सांगू शकेल? बरं मी आता होणार आहे असा ड्रामा जो की तुम्हाला हसून हसून पोटात दुखेल. काळजी करू नका, स्टेज पाठीमागे डॉक्टरांचा नंबर अवेलेबल आहे. बरोबर आहे. या हेराफेरी सिनेमा तुम्ही मगाशी म्हणला होता, तुम्ही ओळखला नाही. या ड्राम्याचे नाव आहे हेराफेरी सिनेमा. या सिनेमामध्ये बाबूराव गणपतराव आपटे, राजू, श्याम यांच्या रॉंग नंबरमुळे जी धमाल घडते, ही धमाल आज आपल्या मित्रांनी या अकॅडमीत करून दाखवणार आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
हेलो, मैं चंदू सोलंकी बोलता हूँ। देवी प्रसाद जी घर में है? अरे कौन देवी प्रसाद? ये देवी प्रसाद का घर नहीं है। क्या देवी प्रसाद घर में नहीं है? किधर है? रे देवा, देवी का प्रसाद मंदिर में मिलता है, गराज में नहीं। क्या? ये स्टार गराज है। मैं गराज का ओनर बाबूराव आपटे बोल रहा हूँ। देवी प्रसाद का घर नहीं है। हेलो हेलो, देवी प्रसाद घर पर है? अभी 10 मिनट पहले ही चल बसे। आपको कुछ बोलना था? चल बसे? कूतरे साला देख के नंबर डाल कर। बेवकूफ साले। हेलो, बाबूराव है? नहीं, देवी प्रसाद है। बोल। हेलो, देवी प्रसाद? क्यों नहीं, देवी प्रसाद नहीं है। तुम क्या करोगे? सर वो मेरी मछली का क्या हुआ? वो तो मैं खा गया। खा गए? वो मैं मस्त तेल में फ्राई करके वो मैं खा गया। दिवाली तेता पैसा था यार तुम लोगों ने। दाम से माल डालूंगा ले। ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। इसके मुंह में पैदाइशी सुपारी है, ये तोतला है। क्या तुतुल पुतुल क्या? वो आप क्या बोल रहे हो? वो समझ में नहीं आ रहा। वो क्या नीचे सबटाइटल भी नहीं है ना? गणपति ले ले। सामने से जवाब देता है तू। वो त्रिशूल से ना फल डालूंगा। ये चाइनीज बोलता, हम लोग चाइनीज खाता है बाबा, समझता नहीं है। 20 लाख दे। 20 लाख? अबे 20 लाख दे। अरे कैसा मारेगा लात किसको रे बाबा? अबे 20 लाख नहीं बोल रहा हूँ, 20 लाख दे। बूढ़ा आदमी है बाबा, अच्छा नहीं रे। लात कैसे मारेगा? बहुत मारेंगे, लो चुप हो जाओ। अरे 20 लाख नहीं है, 20 लाख दे। अरे मैं सब चुप रे, देता हूँ। या तू तैयार है? अभी चप्पल उतार के तेरे को 20 लाख। ताले तेरे को समझ में नहीं आता। 20 लाख बोला तो तू क्या चप्पल चालता है? तेरी धोसली पे डाल दूंगा मैं। ताले दिवाली तक बैठा तू। पैसा मुझे दे दो अभी पे अभी। क्या मायला, इसका सेठ तो इससे भी बड़ा तोतला है रे। अबे तुम ताले तुम, नहीं तो मैं तुम से उड़ा दूंगा। मेरा 20 लाख रुपया किधर है? किधर है मेरा 20 लाख रुपया? आता 20 लाख रुपया वो तो हम लोग खा गए ले। अबे तू मेरी नकल करता है? नहीं उड़ा दूंगा। मैं तो पैदा होने के साथ ही तोतला हूँ। मेरा बाप भी तोतला था, मेरा दादा तो ऑल के तरह में सिंगल था। अबे क्या बोल रहा है? पिलियल बोल। तोल रहा है। ऑर्केस्ट्रा में गाना गाता था। माँ कसम, मैंने देखा इनका बाप ना, इनका दादा वो बैठ के गाना गाता था ऑर्केस्ट्रा में। मैंने देखा कसम से। गाता ले मेरा दिल, माझा दिल, तू ही माझी मंजिल। कहीं मैं तोतला, मेरा काम वाला रे बाबा, काम वाला। हो खरंच पल्लवी तुला तो नवीन ट्रेंड माहित आहे काय ग? सैया, अरे हा राईट त्याचं काय? त्याच्यावर डान्स किती सुदिंग होईल ना. अरे होय, पण आता डान्स कोणाचा असेल तुला काय वाटतंय? अगं तेच तर मी तुला सांगत आहे. आत्ता आपल्यासमोर 12th क्लास म्हटली भाग्यश्री मोने हा डान्स घेऊन येत आहे. खरंच खूप उत्कृष्ट डान्स आहे. सगळे सेमी क्लासिकल सॉंग्स आहेत. तर एक जोराच्या टाळ्यांच्या कडकडात तिचं स्वागत करूया.
जो बातें हैं बातें जो दिल की हैं दिल में रखना पिया। लब तो न खोलूं मैं खोलूं न लब तो बंद आँखों से सन कह दिया। पिया बोले पिया बोले क्या ये बोले जानना जिया बोले हाले हाले क्यों ये बोले जानना। पिया बोले पिया बोले क्या ये बोले जानना जिया बोले हाले हाले क्यों ये बोले जानना। एक नदी से मैंने पूछा पिछला क्यों जल्दी कहा। दूर तेरे पीका घर है बलखा के जल्दी कहा। थोड़ा घबराई थोड़ा सा शर्माई पिछली यहाँ से वहाँ। सागर से मिलने का उसका तो सपना था मेरी ही तरह पिया। ओरे पिया तेरे तेरे ग गा मा 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 पा पा मा गा रे गा सा रे रे सा गा रे गा मा गा पा मा मा गा गा मा रे रे गा गा मा पा मा मा गा मेरे इश्क के हर मकान